म्हणजे तुम्ही पावसाळ्यात तयारी करी का नाही? रेनकोट, छत्र्या, पावसाळ्यानं चपलं, दाबावर खाली बिरी टाकी का नाही? कागद बिगड टाकल्या बरं, यंदा गैरा कडक पावसाळ्या सांगायचे. पण म्हणजे पावसाळ्यानी मजा तोपर्यंत काही येत नाही जोपर्यंत आपल्या मातीनं वास येत नाही. पहिला पाणी पडणार मातीनं वास होणार म्हणजे तो आपल्या वाटत खराब पावसाळा सुरू आहे ना भाऊ. आणि आता काही सध्या मातीनं वास काही येतच नाही, कारण घर मसांडाची उजालेतच. पण तो मातीनं वास जो होता तो आपले समजे का खराब पावसाळा सुरू आहे ना. आणि जसा बी पावसाळा पहिला पाणी पडणार का दाखला पोरं जसले गामोया व्हायचे तीच त्या बटा पाणी मा नाचायला लागतस. पहिला पाणीमा जरा मी अंग होतं बटा गामोया पहिल्यातीस त्या दाखलाच ना बरोबर मोठा बी धमाल कर देतस. तर म्हणजे जसा का पाणी उन्हा आपण पिक्चरमध्ये तस पाणी उन्हा का भज्या बनाव, समोसा बनाव, पकोडा बनाव, आलूना पराठा बनाव, मुंगण्या भज्या बनाव, अलग अलग रेसिपी ट्राय करतस. पण आपलं खानदेशमा पाणी उन्हा का बादली लाव, टप लाव, बोगणं लाव, आटे गैरानं तटे गैरानं असा आपला पावसाळा जास्त. आणि आपण पिक्चरमा जसं का पाणी पडेल आणि पाणीमा एखादा हिरो हिरोईन सापडणी का त्या डायरेक्ट आजारी पड जात असेल चिका यावं लागतातीस. दाखलपर्यंत काही समजे नाही आपल्या नेमकं काय प्रॉब्लेम आहे असं. पण मोठं नंतर मला समजणं का पावसाळ्यामा आपण सापडणं तर आपली बी चिका येतेस, आपण बी आजारी पडतस म्हणजे आपण बी हिरो येतस असं वाटायला लागतं जास्त मोठं व्हावं. पण या पाणीमा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कोणता राहत माहिती आहे का? अंडरपॅन्डा सुकावणं. अंडरपॅन्डा काही लवकर सुकावतीत नाही, त्यामुळे 2-4 एक्स्ट्रा 800 ठेवणं पडतीस. अंडरपॅन्डा सुकायसाठी लोक आपण वेगवेगळ्या जुगाड करतस. मग तुला ना हारवर अंडरपॅन्डा सुकारतस, तुला ना हारवर शेकलेतस. पण एक दिन तर इमर्जन्सीमा डायरेक्ट टावर शेकीसन घाली मी. तर म्हणजे आपलं खानदेशमा आपल्या तोपर्यंत पावसाळ्यात सुरू आहे ना असं वाटत नाही जोपर्यंत आपल्याकडे चहानापूर नाही वाहतस. चहानापूर खारी डाबना पाणी तुला चहानापूर वाटतस ते अख्खा लोणा वाहतेस. इतला धो पाणी पडस आपल्याकडे का चहानापूर वाहता दिसतस आपले. तर आपलं खानदेशमध्ये पुरेस ना तर भलती दमालवस तर ना पूरमा गणजनसनं बटं सामान व्हायचे माणसं व्हायच्यात. तर पहिल्यांदाच त्या गावात न्यूज चॅनलवाला माणसं घ्यात आणि न्यूज चॅनलवाला माणसं घ्या का तुम्ही पाऊस म्हणजे नेमकं काय नुकसान होणं. कॅमेरामॅन एडिटर त्याच्या समोर माईक लिसन उभा आहेत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या न्यूज चॅनलमध्ये. आम्हाला खंत आहे तुमचं एवढं नुकसान झालं, आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत. पण नेमकं आमच्या प्रेक्षकांना सांगा की तुमचं या पावसामुळे काय नुकसान झालंय, नेमकं काय वाहून गेलंय, तुम्हाला काय त्रास होतोय नेमकं आमच्या प्रेक्षकांना तुम्ही आताच ताबडतोब सांगा. जाऊ द्या काहीच ना तुम्ही पण काही झालं नाही म्हणा. पाणीवर सगळं व्हायगे म्हणे गाय व्हायगी, म्हैस व्हायगी, बकऱ्या व्हायग्या, टी व्हायगी, फ्रीज व्हायगी म्हणा, बडा संसार व्हायग्या. अरे म्हणे माय बी व्हायगी सांगासारखी गोडशी म्हणत चालूच लगीन व्हायला होतं म्हण बायको बी व्हायगी. सर आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत सर. तेवढा मात्र गावना लोक सांगणार हो भाऊ शांत भाई टेन्शन लिहू नको. तुला बट व्हायगी ना ते बडे इलागीन. पण आता मेन महत्वानं शे तुम्ही माय आणि तुम्ही बायकोला वाचाडणं. एक काम कर तुम्ही म्हातारी मायले वाचाड, तुम्ही जवान बायकोला कोणी वाचाडीत लिहिन म्हणे. तर असा किस्सा व्हायचा. आयतच आहे त्या माणूस ना पुढे त्याने एक बाईला विचारा की तुमनं काय काय नुकसान म्हणा. तिला विचार अहो मॅडम पाणी मा म्हणा नवरा व्हायग्या. अरे बापरे तुमचे मिस्टर राहून गेले, आम्हाला खूप खेद आहे. पण नेमके तुमचे मिस्टर कसे होते त्यांचं वर्णन सांगाल का आम्हाला, कसे होते ते दिसायला? मॅडम दिसाले ना एकदम उच्च गोरा पान होता म्हणा नवरा. 6 फूट हाईट होती त्यांनी, गुंगराले बाल, गारा डोया होतात. तेवढा मशेदारीन बाईनी काय खोटा कसाल बोल राणी नेमन सांग ना. तू नवरा ते टकला बुटकान काय म्हणत होता म्हणे. हो जाऊ दे ना माय म्हणे आता तो घ्या म्हणे, आता तो थोडी परत येवाय म्हणे. आता दुसरा धुंड सुद्धा चांगला धुंड म्हणे.